बुलढाणा जिल्ह्यात पोलीस अधीक्षक बुलढाणा यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अनोळखी मयत इसमांची ओळख पटवण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येते आहे। या मोहिमेअंतर्गत पोलीस स्टेशन धाड इथं दाखल असलेल्या एका अनोळखी मयत प्रकरणाचा छडा लावण्यात बुलढाणा पोलिसांना मोठं यश आलंय। दिनांक 19 डिसेंबर 2024 रोजी पोलीस पाटील मसला बुद्रुक रामेश्वर भोंडे यांनी दिलेल्या माहितीवरून पोलीस स्टेशन धाड इथं अनोळखी इसमाचा अकस्मात मृत्यू क्रमांक 48/2024 कलम 193 भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अन्वये नोंद करण्यात आली होती। सदर मृत इसम अंदाजे 40 वर्षाचा, उंची सुमारे 165 सेंटीमीटर, अंगात नेव्ही ब्ल्यू रंगाचे जॅकेट, उजव्या भायावर प्रिंट, आत मळकट खाकी रंगाचा फुल भायांचा शर्ट, निळसर रंगाची पॅन्ट, कथ्थई रंगाची मळकट अंडरवेअर, कमरेला काळा धागा व उजव्या हातावर अस्पष्ट गोंदलेलं चिन्ह असं वर्णन होतं। दिनांक 19 डिसेंबर 2024 पासून आजपर्यंत धाड पोलीस स्टेशन मार्फत सदर अनोळखी मयताची ओळख पटवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू होते, मात्र सुरुवातीला कोणताही ठोस धागा हाती लागत नव्हता। अखेर पोलीस हवालदार शांताराम जाधव, पोलीस हवालदार रवींद्र चव्हाण व कॉन्स्टेबल भगवान खमाटे यांच्या संयुक्त तपास पथकानं पोलीस निरीक्षक प्रताप भोस, ठाणेदार पोलीस स्टेशन धाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला। तपासादरम्यान मृत इसमाचे फिंगरप्रिंट्स घेऊन त्या फिंगरप्रिंट ब्युरो इथं पाठवण्यात आल्या। तज्ञ अनिल दिलीप खोटे, महिला पोलीस हवालदार प्रीती बगाडे व महिला पोलीस शिपाई वैशाली पवार यांनी फिंगरप्रिंट स्लिपचा बारकाईनं तांत्रिक अभ्यास केला। या तपासाअंती सदर मृत इसमाची ओळख संजू दामोदर पालकर, राहणार छत्रपती संभाजीनगर, हुडकोयन 12, स्वामी विवेकानंद नगर अशी निष्पन्न झाली। आणि विशेष बाब म्हणजे संजू दामोदर पालकर याला सन 2006 मध्ये पोलीस स्टेशन सिडको छत्रपती संभाजीनगर इथं दाखल गुन्हा क्रमांक 60/2006 कलम 379 भारतीय दंडविधान चोरी अंतर्गत अटक करण्यात आली होती। त्यावेळी घेण्यात आलेल्या फिंगरप्रिंट्सच्या आधारे तब्बल 18 वर्षांनंतर म्हणजेच 2024 साली अनोळखी मयताची ओळख पटवण्यात पोलिसांना यश मिळालं आहे।